तर भगवान श्रीकृष्ण आणि देवता, वेगवेगळे देवी देवता यांच्यात भेद आहे, हे सगळे एक नाही आहेत. सामान्यतः लोक असं म्हणतात की सगळे देवी देवता एकच आहेत. सगळे देवी देवता एक असूच शकत नाही. भगवान आणि देवता या वेगळ्या आहेत. कर्म केल्याशिवाय आपली जीवनचर्या चालणार नाही किंवा आपलं अस्तित्व हे सिद्धच होणार नाही. कर्म करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे, भगवंतासाठी ते आवश्यक नाही आहे. भगवंताला कर्म करण्याची गरज नाही आहे. ते कर्म करतात ते जीवांच्या कल्याणासाठी. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे भागवतवाणीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे या कलियुगाचा जो कल्मश आहे तो जर का दूर करायचा असेल, तो जर का मिटवायचा असेल, हृदय शुद्धीकरण करायचं असेल तर भगवंताच्या यशाचं कीर्तन, त्यांच्या गुणांचं कीर्तन हे करणं फार आवश्यक आहे. आणि सूत गोस्वामींना हा प्रश्न विचारला गेला की असा कुठला बुद्धिमान मनुष्य असेल की ज्याला जो शुद्धिकाम आहे, ज्याला त्याच्या मनाचं, हृदयाचं शुद्धीकरण पण करायचं आहे आणि त्याला भगवंताच्या यशाचं श्रवण करायचं नाही आहे, असा एक प्रश्न विचारला गेला. आणि त्याच श्लोकाला हा सिक्वल श्लोक आहे, हा पुढचा श्लोक आहे क्रमशः. आणि ह्याच्यात भगवंतांच्या लीलांच्या आणि कर्माचं, किंवा जे कर्म भगवान इथे येऊन करतात ते कर्म नाही, वास्तविक त्याला लीला म्हणतात, तर त्या लीलांचं महत्त्व काय आहे ह्याच्याबद्दल या श्लोकात आज आपण बघणार आहोत. या व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. आपल्या मित्रपरिचितांना या चॅनलबद्दलची माहिती सांगा, जेणेकरून भागवताचं तत्त्वज्ञान मराठी भाषेत, सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली सहायता होईल. तर या श्लोकाचं उच्चारण अशा प्रकारे होतं. तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि सूरिभिः ब्रूहीणः श्रद्धानानां लीलया ददतः कला. तस्य त्यांचे कर्माणि उदाराणि, त्यांची जी उदार कर्म आहेत त्या उदार कर्मांचं किंवा त्या लीलांचं, लीलया त्या लीलांचं जे गान आहे ते सुरीभी, ते देवतागणसुद्धा करत असतात. बघा, देवता ही सुद्धा एक प्रकारची योनी आहे. जशी मनुष्य योनी आहे, पशु योनी आहे, पशूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योनी आहेत, तशी देवतासुद्धा एक योनी आहे. देवलोक हे ऊर्ध्व लोकांमध्ये एक लोक येतो ज्याचं नाव आहे स्वर्ग. त्या स्वर्ग लोकात सर्व प्रकारचे देवी आणि देवता निवास करतात. हे देवता हे वास्तविक जीवतत्व असतात. जीवतत्व म्हणजे आपल्यासारखेच ते जीव आहेत, फक्त ते त्यांच्या पुण्यामध्ये इतके प्रगत आहेत, इतके पुण्यवान आहेत की त्यांना त्या स्वर्गात वास मिळतो आणि तिथं त्यांना देवतांचं पद भूषविण्याची संधी मिळते. हे देवता संपूर्ण सृष्टीचं नियंत्रण करतात भगवंताच्या अध्यक्षतेखाली. तर भगवान श्रीकृष्ण आणि देवता, वेगवेगळे देवी देवता यांच्यात भेद आहे, हे सगळे एक नाही आहेत. सामान्यतः लोक असं म्हणतात की सगळे देवी देवता एकच आहेत. सगळे देवी देवता एक असूच शकत नाही. भगवान आणि देवता या वेगळ्या आहेत. आणि म्हणून इथं काय सांगितलं गेलं की तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि सूरिभिः, जे सूर आहेत, जे देवता आहेत, ते ज्यांच्या गुणांचं गान, परिगीतानि, परी म्हणजे परितः गीतानि, सदैव प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्रियांमध्ये, प्रत्येक कार्यांमध्ये भगवंतांच्या गुणांचं, लीलांचं गान करणं हे केंद्रस्थानी ठेवून ते करतात. परिगीत, मग परितः म्हणजे जसे परीघ असतं, परीघ म्हणजे सर्कम्फरन्स, ऑल राऊंड, सगळ्या बाजूंनी देवतागण जे काही करतात त्याच्या केंद्रबिंदू भगवंतांचं गुणगान असतं. अशी भगवंतांची कर्म ही अति उदार आहेत, ती खूप उच्च आहेत, ती खूप उच्च आहेत. जीवांचं कल्याण करण्यासाठी भगवान आपल्या लीलांची रचना या ब्रह्मांडात, या पृथ्वी तलावर आणि अन्य लोकांमध्ये करत असतात.
उदार का म्हटलं गेलं आहे? कारण का ते स्वतःच्या स्वार्थासाठी न करताना जीवांच्या उद्धारासाठी करत असतात, म्हणून त्याला उदार कर्म म्हटलं गेलं आहे. भगवंताची सगळी कर्म ही खूप उदार आहेत. त्यांना स्वतःसाठी कुठलीही कर्म करायची गरज नाही आहे. आपल्याला स्वतःसाठी कर्म करायची गरज आहे, बरोबर ना? कर्म केल्याशिवाय आपली जीवनचर्या चालणार नाही किंवा आपलं अस्तित्व हे सिद्धच होणार नाही. कर्म करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे, भगवंतासाठी ते आवश्यक नाही आहे. भगवंताला कर्म करण्याची गरज नाही आहे. ते कर्म करतात ते जीवांच्या कल्याणासाठी. भागवतात जेव्हा भगवान द्वारकेला गेले आणि द्वारिकेत जेव्हा त्यांच्या गृहस्थ जीवनाचं वर्णन केलं गेलं आहे भागवताच्या दशम स्कंदामध्ये, जे नारद मुनी फार उत्सुक होते बघण्यासाठी, तर हे वर्णन केलं गेलं आहे. आणि त्याच्यात असं सांगितलं गेलं की भगवान हे सगळे जरी कर्म ते करत असले तरी ही करण्याची त्यांना गरज नाही आहे. ते करतायत फक्त जीवांच्या उद्धारासाठी, त्यांना एक आदर्श घालून देण्यासाठी. तर भगवान हे स्वराट आहेत, स्वतः स्वतंत्र आहेत. त्यांना कुठल्या कर्मांनी ते बांधलेले नाही आहेत, बंधनात नाही आहेत. त्यामुळे त्यांना कुठलेही कर्म करायची गरज नाही आहे. त्यांची प्रत्येक क्रिया ह्या जगतातली ही उदार आहे. ही दुसऱ्यासाठी, इतर जीवांसाठी केली गेलेली क्रिया आहे. आणि अशा भगवंतांच्या कर्माचं किंवा भगवंतांच्या कर्मांना कर्म न म्हणतात लीला असं म्हटलं जातं. तर त्यांच्या लीलांचं गान जे आहे, परिगीतानी सुरीभी, हे देवतागणसुद्धा करत असतात. भगवान हे देवतांद्वारे सुद्धा पूजित आहेत, देवतांद्वारे सुद्धा प्रशंसित आहेत. अशा भगवंतांच्या लीलांचं गान जे देवता करतात, त्या भगवंतांचे जे उदार कर्म आहेत, उदार लीला आहेत, ते हे सुत गोस्वामी तुम्ही आमच्यासारख्या श्रद्धावान लोकांना सांगा. ब्रूही, ब्रूही म्हणजे तुम्ही त्याचं वर्णन करा. नह, आम्हाला. श्रद्धानानाम, आमच्यासारख्या श्रद्धावान लोकांना. लीलया ददतः कला, कशाचं वर्णन करा? त्या सर्व लीला ज्या भगवान त्यांच्या कला म्हणजे त्यांच्या अवतारांद्वारे इथं रचना करतात, त्या सर्व लीलांचं तुम्ही वर्णन करा. का वर्णन करा? याच्या अगोदरच्या श्लोकात त्याचं कारण सांगितलं गेलं आहे की भगवंतांचं जे यश आहे ते गायल्याने काय होतं, तर कली मला पहम, सगळ्या कलियुगातील जे संपूर्ण मळ आहे तो सगळा मळ निघून जातो. म्हणजे हृदयाचं शुद्धीकरण होतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हृदयातनं नष्ट होतो फक्त आणि फक्त भगवंतांच्या लीलाचं श्रवण करून. आता असे कैक लोक आहेत जे भगवंतांच्या या लीलांचा चुकीचा अर्थ काढतात आणि चुकीच्या अर्थाने या लीलांचं वर्णन करतात. जसं की भगवान श्रीकृष्ण जेव्हा इथं या पृथ्वी तलावर लीला करत होते तेव्हा त्यांनी अशा अनेक लीला केल्या ज्या फक्त एक भगवान म्हणून तेच करू शकतात, इतर कोणी नाही करू शकत. जसं की त्यांनी गिरिराज गोवर्धन उचलला, तर गोवर्धन पर्वत उचलणं हे सामान्य माणसाला शक्य नाही आहे. पण ते भगवान होते आणि वयाच्या 7व्या वर्षीसुद्धा त्यांनी त्यांच्या डाव्या हाताच्या छोट्या बोटावर म्हणजे करंगळीवर गोवर्धन धारण केला 7 दिवस 7 रात्रीसाठी. हे आपल्यामध्ये कैक लोक असे आहेत ना जे म्हणतात की मी भगवान आहे, मी भगवंताचा अवतार आहे. कलियुग तर अशा भगवंतांची एक फॅक्टरी असल्यासारखं, रोज एक नवीन भगवान उदयास येतो आणि म्हणतो की मी भगवंताचा अवतार आहे. भगवंताचा अवतार हा असाच होत नसतो. भगवंताचा अवतार मानण्यासाठी किंवा तो झाला आहे हे जाणण्यासाठी शास्त्रामध्ये त्याचे पुरावे आहेत. शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे की भगवंताचा अवतार केव्हा केव्हा होतो. कलियुगात सुद्धा भगवंताचा अवतार होतो. त्याचं वर्णन शास्त्रामध्ये दिलं गेलं आहे आणि त्या शास्त्राचा पुरावा सिद्ध झाल्यावरच आपण मानू शकतो की भगवान अवतार ह्या रूपात घेतात म्हणून. नाही तर आजकाल कलियुगात प्रत्येकजण म्हणतो मी भगवान आहे, मी शिवाचा अवतार आहे, मी विष्णूचा अवतार आहे. नाना प्रकारचे क्लेम आपण ऐकत असतो. पण ह्याला काही अर्थ नाही आहे. जर का त्यांना हे सिद्धच करायचं आहे की ते भगवान आहे तर त्यांनी जाऊन गोवर्धन उचलून दाखवावा, जे शक्य नाही आहे. ते फक्त भगवंताला शक्य आहे. आता ह्या सगळ्या ऐश्वर्यमयी लीला सोडून मूर्ख लोक काय करतात, भगवंतांच्या फक्त ज्या उच्च लीला आहेत, जे समजण्यासाठी फार
समर्पणाची आवश्यकता आहे अशा रासलीला आदी लीलांवर थोतांड चर्चा करत असतात. भगवंतांची रासलीला ही सर्वोच्च लीला आहे. त्याच्यामध्ये थोडं देखील काम नाही आहे. पण जे लोक, जे भक्त भक्तिभावाने समर्पणाने भगवंतांची ही रासलीला नीट समजून घेतात, त्यांच्या मनातलं काम नाहीसं होतं. जर का भगवंतांच्या ह्या लीलांमध्ये किंवा भगवंत आणि त्यांच्या भक्तांमध्ये, गोपींमध्ये जर का थोडं जरी कुठं काम असतं, तर ह्याचं वर्णन ऐकून श्रोत्याच्या किंवा वक्त्याच्या हृदयातील काम नष्ट झालं नसतं. आणि अनेक वर्ष, आता 5,000 वर्ष झाली भगवान श्रीकृष्णांचा या पृथ्वी तलावरील अवतार संपुष्टात येऊन, ते अंतर्धान होऊन. तर ह्या काळात अनेक संत महात्म्यांनी भगवंतांच्या या लीलांचं श्रवण आणि कीर्तन केलं आहे आणि त्यांच्या हृदयातील काम नष्ट झालं आहे. तर भगवंतांच्या लीलांमध्ये कुठंही काम नाही आहे. हे सगळीकडे उदार त्यांचे लीला ज्या आहेत ते सर्व उदार आहेत. आणि उदार लीलांचा अर्थ आहे की त्या जीवाच्या उद्धारासाठी इथं रचित होतात. अशा जेव्हा लीलांचं श्रवण कीर्तन होतं तेव्हा कलिमलापहम, काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हृदयातून पूर्णपणे संपुष्टात येतो. या लीलांचं वर्णन ऐकणे आणि याचं कीर्तन करणे, नाम रूप गुण लीला यांचं श्रवण आणि कीर्तन करणे हा कलियुगातील फार मोठा रामबाण उपाय आहे या कलियुगाच्या दोषांना संपुष्टात आणण्यासाठी. भगवत कथा ही जशी भागवत महापुराणात दिली आहे तशी कथा आपण मराठी भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या मराठी श्रोत्यांसाठी या भागवतवाणी चॅनलवरनं प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हास आपल्या सहायतेची आवश्यकता आहे. कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, व्हिडिओज भरपूर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत हे व्हिडिओज जातील आणि भगवंतांच्या या लीला कथांचं श्रवण करून जीवांचा उद्धार होऊ शकेल. पूर्णतः परोपकाराच्या भावनेने हे कार्य सुरू आहे आणि या कार्यात आमची मदत केल्याबद्दल आणि आमच्याशी जोडून राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण.